हॅलो फ्रेंड्स, मी आहे निधी. तर आज आपण करणार आहोत ब्रॉकलीचे कटलेट्स. तर यासाठी आपल्याला सर्वप्रथम ब्रॉकलीला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, कारण यात सगळ्यात जास्त फवारे मारलेले असतात. मग आपलं टाकायचं आहे अद्रक, लसूण, जिरा आणि बडीशोप टाकून भाऊ याला चॉप करतो आहे. मग तर मी इकडे मिरची टाकायचं विसरली, मग मिरची पण टाकून घेतली आणि परत चॉप केलं आणि कटोऱ्यात टाकून दिलं. आणि मग नंतर आपल्याला यात टाकायचं आहे बेसनचं पीठ, तिखट, हळद, गरम मसाला, गव्हाचं पीठ, मीठ टाकून थोडंसं घोटभर पाणी टाकून याला मिक्स करायचं आहे. कारण हे इन्स्ट्रक्शन्स मला मम्मीने दिले होते, तर जसे इन्स्ट्रक्शन्स होते तसे मी फॉलो केले आणि हे कटलेट्स बनवले. तर अशी जोपर्यंत टिक्की फॉर्म होत नाही तोपर्यंत मिक्स करायचं. मग गव्हाच्या पिठात पाणी टाकायचं, मिक्स करायचं. मग नंतर टिक्कीला याच्यात मिक्स करायचं आणि रव्यामध्ये कोट करून पॅनवरती शॅलो फ्राय करायचं आणि आपली टिक्की झाली तयार. ज्यातमध्ये आणि थालीपीठमध्ये काही फरक नाही होता. तर होप तुम्हाला आवडले असेल. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब.